सदैव तं विरञ्जनं मृत्युदर्पणाशनं करालकष्टमोचनं दृष्टिपातनष्टपापजालमुग्रशासनं अष्टसिद्धिदायकं कालमादिगन्धर्वं काशिकापुरादिनागकालदेवं भजे स्वाहानायकं शारदिदायकं काशीवासलोकं जय हिंद सगळ्यांना. या माझ्या ग्रँड ह्युमन बीइंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज मी परत अतिशय सुंदर ठिकाणी आलेले आहे आणि जे व्ह्यूवर्स हा व्हिडिओ किंवा माझ्या चॅनलवरचे जे व्हिडिओ बघतात तर त्यांना हे नक्कीच आठवलं असेल की मी सध्या कुठे उभी आहे. पार नाका इथे श्री स्वामी समर्थ महाराज यांचं असं सुंदर असं केंद्र ज्यांनी इथे एस्टॅब्लिश केलं त्या म्हणजे स्वाती पाचघरे ताई आणि पाचघरे दादा. आज इथे एक विशेष त्यांनी एक उपक्रम राबवला आहे. त्यांना मी खास भेटायला आली आहे, त्यांच्याकडनंच जाणून घेऊया. नमस्कार ताई, कसे आहात? म्हणजे श्री स्वामी समर्थ. ताई, आजच्या दिवसाचं विशेष सांगा ना की आज आपल्याकडे काय कार्यक्रम ठेवलेला आहे? आज दरवर्षीप्रमाणे जसं न्यू कल्याण केंद्र गांधारे इथे आपण चैत्र महिन्यामध्ये हळदी कुंकू म्हणजे खास महिलांसाठी आजचा दिवस म्हणावा लागेल. आपण प्रत्येक जी माहेरवाशीण आहे तिला आवर्जून हळदी कुंकवाला आपण इथे बोलवतोच. त्याचप्रमाणे त्यांच्याकडून आपण अनेक प्रकारचे सेवा म्हणजे दुर्गा सप्तशती असो, आत्ता जर का 4:30 वाजता तुम्ही बघितलं असेल तर श्री स्वामी चरित्र सारामृत हवनयुक्त झालं आणि त्यानंतर महाराजांची महानैवेद्य आरती झाली आणि महानैवेद्य आरतीनंतर प्रत्येक महिलेला हळदी कुंकू देऊन आवर्जून कैरीचं पन्ह आणि वाटली डाळ आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. श्री स्वामी समर्थ. अगदी खूपच सुंदर. आणि ह्या जे केंद्र आहे तर त्याला बरोबर किती 1 वर्ष म्हणजे इथे स्थापना होऊन 1 वर्ष पूर्ण झालं आहे ना. आणि भक्तांचा जो उत्तम प्रतिसाद आपल्याला लाभला आहे तर स्वामींच्या कृपेमुळेच. तर आपला हा 1 वर्षाचा जो प्रवास आहे तो जरा सांगाल तर खूप छान वाटेल, सगळ्यांनाच अगदी आवडेल. तो हे जे केंद्र आहे हे मुळातच न्यू कल्याण केंद्र गांधारे इथून सुरू झालेलं आहे आणि त्याच्याच या सगळ्या शाखा इथे महाराजांच्या आशीर्वादाने विस्तीर्ण झालेल्या आहे. अगदी 10 जणांपासून सुरू केलेलं हे केंद्र आज हजारो माणसांच्या घरामध्ये गेलेलं आहे. घरामध्ये जाण्यापेक्षा महाराज प्रत्येकाच्या घरात गेलेले आहेत. अगदी अगदी. आणि असा हा एकमेव मार्ग आहे जिथे आपल्या प्रश्नांची प्रत्येक उत्तर आपल्याला महाराज देत असतात आणि तुम्हाला इथे आध्यात्मिक समाधान महाराज या नैवेद्य आरतीमधलं अनेक सेवांमधनं देत असतात. 2023 साली म्हणजे 1 जानेवारी 2023 साली आदरणीय दादासाहेब यांच्या हस्ते ह्या पार नाका केंद्राचं भूमिपूजन झालं आणि भूमिपूजनानंतर या बांधकामाला वेग आला आणि बघता बघता हे जे केंद्र आहे ते 10 माणसांपासून हजारो माणसांच्या घराघरामध्ये महाराज पोहोचले आणि ह्या पुढचा म्हणजे 6 मेला महाराजांचा पुण्यतिथीचा जो कार्यक्रम आहे तो सुद्धा उत्साहात पार पडणार आहे, यात काही शंका नाही. अगदी. आणि मला असं समजलं की आता जो सोहळा पार पडला जो प्रकट दिनाचा जो होता जे कंप्लीट इथे 1 वर्ष पण पूर्ण झालं तर जवळजवळ म्हणजे 8,000हून जास्ती लोक इथे दर्शनासाठी आली होती. दिवसभरातून जर का आपण काउंटिंग केलं तर 10,000च्या वरती माणसं वा पार नाका सेवा केंद्रामध्ये महाराजांच्या दर्शनासाठी आणि महाप्रसादासाठी इथे म्हणजे त्याच्यामध्ये लहान मुलांपासून वयोवृद्धांपासून. वा वा वा, किती छान. म्हणजे ती महाराजांचीच कृपा की महाराजांनी बरोबर म्हणजे जसं तुम्ही मगाशी म्हणालात की घराघरापर्यंत पोहोचले
ते घराघरामध्ये पोहोचून बरोबर आतापर्यंत मला असं वाटत होतं की महाराज फक्त माझे आहेत, पण जेव्हा मी पारनगा केंद्रामध्ये आले तेव्हा मला असं वाटलं की महाराज माझे नाही, महाराज सगळ्यांचे आहेत. आणि ह्या गोष्टीचा आवर्जून उल्लेख केला म्हणून किती छान ना, म्हणजे अगदी नाही खरंच. आणि कसं आहे, ज्यांच्या नशिबात स्वामींची सेवा करणं आहे ती लोक कुठे कितीही लांब जरी असली, म्हणजे जवळजवळ माझ्या ऐकण्यात असंच आहे की कल्याण, भिवंडी झालं, डोंबिवली झालं, शहाड झालं, इथून भरपूर लांबून लांबून लोक आपल्या इथे स्वामींच्या दर्शनासाठी येत असतात. अगदी छान. अशाच तुमच्या म्हणताना प्रत्येक उपक्रमासाठी खूप मनापासून शुभेच्छा. स्वामींचे आशीर्वाद तर कायम सोबत असतातच आणि भरपूर ते काय म्हणतात अगदी मोठी मोठी कार्यसुद्धा आपल्याकडनं सहज करून घेतात. अगदी श्री स्वामी समर्थ ताई, धन्यवाद. अगदी वेळ दिला तुम्ही. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.